वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ करण्याचा राहिलाय। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओज या निलेश चव्हाणनी रेकॉर्ड केले होते आणि त्याबद्दल 2019 मध्ये त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। काय आहे हे सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर निलेश चव्हाणचं लग्न 3 जून 2018 ला झालं, मात्र त्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे जानेवारी 2019 मध्ये त्याच्या पत्नीला त्यांच्या बेडरूममध्ये जो सिलिंग फॅन आहे त्या सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचं आढळून आलं। त्याच्या पत्नीने याबद्दल त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2019 ला त्याच्या पत्नीला त्यांच्या बेडरूममधल्या एसीला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचं आढळून आलं। यावेळी देखील पत्नीने विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी देखील निलेश चव्हाणनी उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर काही दिवसांनी या निलेश चव्हाणच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडला आणि या लॅपटॉपमध्ये त्याच्या पत्नीला त्यांच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ या लॅपटॉपमध्ये आढळून आले। निलेश चव्हाण त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवताना त्याच्या बेडरूममधली लाईट ऑन ठेवायचा आणि ते का तो करत होता हे या व्हिडिओच्या सगळ्या प्रकारासाठी तो करत होता हे पुढं त्याच्या पत्नीच्या लक्षात आलं। मात्र स्वतःच्या पत्नीसोबतच त्याचे शारीरिक संबंधांचे असे आक्षेपार्ह व्हिडिओ होते असं नाही, तर इतरही काही महिलांसोबतचे असे शारीरिक संबंधांचे व्हिडिओ त्या लॅपटॉपमध्ये त्याच्या पत्नीला आढळून आले। निलेश चव्हाणच्या पत्नीने याबद्दल त्याला विचारणा केली असता त्यांनी उलट चाकूच्या साहाय्याने पत्नीला धमकावलं, तिला मारहाण केली, तिच्याकडचे पैसे दागिने हिसकावून घेतले। निलेश चव्हाणच्या पत्नीने ही गोष्ट निलेशच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आईवडिलांनी तिचं ऐकून घेण्याऐवजी तिलाच दोष दिला। या तिच्या आईवडिलांनी देखील निलेश चव्हाणच्या पत्नीचा छळ सुरू केला। निलेश चव्हाण हा पुण्यातील कर्वेनगर भागामधल्या औदुंबर पार्क सोसायटीमध्ये राहतो आणि त्याचे वडील रामचंद्र चव्हाण यांच्या नावावरती या सोसायटीमध्ये 3 फ्लॅट्स आहेत। निलेश चव्हाण आणि त्याचे वडील रामचंद्र चव्हाण यांचा बांधकाम व्यवसाय आहे, त्याचबरोबर पोकलेन मशीनच्या सहाय्याने देखील ते त्यांचा व्यवसाय करतात आणि त्यातून आर्थिक सधनता या कुटुंबाकडे आलेली आहे। मात्र आर्थिक सधनता आलेली असली तरी मनातल्या विकृती किती गंभीर आहेत या निलेश चव्हाणच्या हे या सगळ्या प्रकरणातून दिसून आलं। त्याच्या पत्नीचा सातत्याने छळ होत राहिला। शेवटी असह्य झाल्यानंतर पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि 2022 मध्ये त्याच्या पत्नीने वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि हे सगळे आक्षेपार्ह व्हिडिओ हा सगळा घटनाक्रम जो आहे तो पोलिसांना सांगितला। पोलिसांनी निलेश चव्हाण, त्याचे आईवडील आणि इतर कुटुंबियांवरती गुन्हा दाखल केला। मात्र त्यानंतर त्यावेळच्या वारजे पोलिसांची भूमिका संशयास्पद यासाठी ठरते कारण इतका गंभीर गुन्हा असताना देखील पोलिसांनी निलेश चव्हाणला त्यावेळी अटक केली नाही। उलट त्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी संधी उपलब्ध करून दिली। निलेश चव्हाणनी त्यानंतर पुणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला। पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला, मात्र तरी देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या निलेश चव्हाणनी अटकपूर्व जामिनासाठी त्यावेळी अर्ज दाखल केला आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला तो अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला, त्याला अटकेपासून संरक्षण दिलं, त्यामुळे त्याची अटक टळली। मात्र हा निलेश चव्हाण कोणत्या वृत्तीचा व्यक्ती आहे हे यातून दिसून आलं। तर हा निलेश चव्हाण एकीकडे स्वतःच्या पत्नीपासून या सगळ्या प्रकरणानंतर विभक्त झाला, मात्र दुसरीकडे हगवणे कुटुंबियांसोबत त्याचा घरोबा होता, खूप त्यांचे जवळचे संबंध होते। शशांक हगवणे आणि त्याची बहीण करिश्मा हगवणे या दोघांचा तो मित्र होता आणि त्यातून त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं। एवढंच नाही तर वैष्णवी हगवणेला जेव्हा हगवणे कुटुंबीय त्रास द्यायला लागलं तेव्हा कसपटेंनी म्हणजे वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी बोलणी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनेकदा ही बोलणी या
निलेश चव्हाणच्या कर्वेनगर भागामधल्या ऑफिसमध्ये व्हायची. इतका मोठा प्रभाव या निलेश चव्हाणचा हगवणे कुटुंबियांवरती होता आणि म्हणूनच जेव्हा वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली, तिच्या सासूला, तिच्या नवऱ्याला आणि तिच्या ननंदेला अटक झाली आणि तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर फरार झाला, तेव्हा तिचं 9 महिन्यांचं बाळ हे या निलेश चव्हाणच्या घरी या हगवणे कुटुंबियांनी ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र हे बाळ मोठ्या प्रमाणात रडत होतं, ऐकत नव्हतं. त्यामुळं राजेंद्र हगवणेंच्याच भावाने कसपटेंना फोन केला 20 मेला. आत्महत्या झाली 16 मेला. त्यानंतर पुढचे 4 दिवस हे बाळ या निलेश चव्हाणच्या घरी होतं, सातत्याने रडत होतं. या राजेंद्र हगवणेंच्या भावाने फोन करून कसपटेंना हे बाळ तुम्ही तुमच्याकडे घ्या असं सांगितलं आणि जेव्हा कसपटे कुटुंबीय त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती पोहोचले तेव्हा कर्वेनगरमधलं हे घर निलेश चव्हाणच्या मालकीचं असल्याचं, त्याच्या वडिलांच्या मालकीचं असलं त्यांना आढळलं. त्यांनी बाळाला स्वतःकडे देण्याची मागणी केली, मात्र निलेश चव्हाणनी बंदुकीच्या साह्याने त्यांना धमकावलं आणि हुसकावून लावलं. आता ज्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये स्वतःच्या पत्नीचे स्पाय कॅमेऱ्याच्या साह्याने आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचा गुन्हा होता, त्याच वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती पिस्तुलाच्या साह्याने कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. मात्र बाळाला जबरदस्तीने स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचा अपहरणाचा गुन्हा मात्र पोलिसांनी त्याच्यावरती नोंद केलेला नाही. कसपटे कुटुंबियांची हीच मागणी होती की त्याच्यावरती बाळाला बळजबरीने डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. मात्र तो गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जो कायदेशीरदृष्ट्या फारसा गंभीर नाही. अशा गुन्ह्यांमध्ये अटक करण्याची गरज लागतेच असं नाही. त्यामुळे या प्रकरणात देखील वैष्णवीचे जे माहेरचे लोक आहेत ते पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त करतायत. तर या सगळ्या प्रकरणामधला एक महत्त्वाचा दुवा असलेला हा निलेश चव्हाण स्वतः किती विकृत होता हे आपण पाहिलं. स्वतःच्याच पत्नीचे शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ त्यांनी स्पाय कॅमेऱ्याच्या साह्याने बेडरूममध्ये, मग सिलिंग फॅन असेल किंवा AC असेल, एअर कंडिशनर असेल, त्यामध्ये स्पाय कॅमेरा ठेवून शूट केले होते, रेकॉर्ड केले होते आणि हे सगळे व्हिडिओ त्याच्या पत्नीने पोलिसांकडे, त्यावेळच्या वारजे पोलिसांकडे सुपूर्द केले. पोलिसांनी सगळी खातरजमा केली आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला होता. या व्हिडिओमध्ये कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.